मित्र हो, तुम्हाला आज मी असा एक व्हिडिओ दाखवणार आहे की हा अगदी छोटासा व्हिडिओ पाहून सुद्धा तुमच्या तळपायाच्या मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओनं संतापणार नाही, चिडणार नाही, खवळणार नाही असा एक माणूस सुद्धा या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. एवढं संतापजनक, हलकटपणा आणि निर्लज्जपणाचा कळस करणारी ही घटना आहे. आणि या घटनेशी भाजपचा थेट संबंध आहे. अलीकडे बघा, अशा कुठल्याही गोष्टी आल्या की त्याचा संबंध थेट भाजपाशी येत असतो. विषय काय आहे बघा, तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की भाजपच्या नेत्याचं काय पित्त खवळतं हे खरोखर समजत नाही. काळजात साठवून ज्यांची पूजा करावी अशा शिवछत्रपतींचा अवमान करण्याची भाजपच्या नेत्यामध्ये जणू स्पर्धा लागलेली असते. स्पर्धा, तो छिंदम घ्या, तो कोरटकर घ्या, किंवा मग तो काळ्या टोपीवाला कोश्यारी. खूप खूप अशी लांब लचक यादी आहे हो या लोकांची. आणि हे सगळेच्या सगळे भाजपातले आहेत किंवा मग संघवाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवछत्रपतींशी तुलना करणारे भाजपावालेच आहेत. वाटेल तसे अकलीचे तारे या लोकांनी तोडलेले आहेत, तोडत आहेत. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदुत्वाचा ढोल बनवणारे शिवछत्रपतींचा अवमान करीत सुटलेले आहेत. मित्रांनो, आता तर अगदी कळस झालेला आहे, कडे लोट झालेला आहे यांच्या विकृतपणाचा. हरियाणामधले भाजपचे नेते, ज्यांना भाजपनं मंत्रिपद बहाल केलं, ते मूलचंद शर्मा. या शर्माचे बेशर्मी उद्योग बघा. शौचालयाच्या बाहेर 2 चित्र असतात बघा, पुरुषासाठी आणि महिलांसाठी. म्हणजे कोणतं शौचालय कोणासाठी आहे हे कळण्यासाठी. पुरुषाचं आणि महिलेचं चित्र दोन्ही बाजूला लावलेलं असतं. या शर्माच्या मालकीच्या असलेल्या बॅकवेंट हॉलच्या शौचालयावर एका बाजूला चक्क शिवछत्रपतींचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला महाराणी. या चित्रामधून मनोवादी मानसिकता किती गलिच्छ पातळीवर पोहोचली आहे एवढंच स्पष्टपणे दिसून येतं. या शौचालयावर एकीकडे आपल्या बापाचा आणि दुसरीकडे आपल्या आईचा फोटो लावावा असं या नेत्याला का बरं वाटलं नाही? लावायचे ना आपल्या आईचे, आपल्या बापाचे फोटो शौचालयावर आणि करायचं त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत. आमच्या दैवताची जागा देवाच्या देव्हाऱ्यात आहे, मनाच्या खोल गाभाऱ्यात आहे. त्यांच्या प्रतिमा शौचालयावर लावताना या हरामखोरांना लाज सुद्धा कशी वाटली नसेल. कुठल्या थराला गेले आहेत हे भाजपचे नेते? मित्रांनो, खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला दाखवू सुद्धा नाही, पण बघा यांची नेमकी मानसिकता किती नीच पातळीला गेलेली आहे याची नेमकी जाणीव होण्यासाठी ही हरामखोरी बघा. हे आहेत भाजपच्या नेत्यांचे वेगळे रंग. शिवछत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि त्यांचा असा अवमान करायचा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं हे हॉटेल आहे म्हणून सगळे त्या तोंडाला चिकटपट्ट्या लागलेल्या जातात भाजपावाल्यांच्या. हेच हॉटेल जर एखाद्या मुस्लिमाचं असतं तर आतापर्यंत केवढा अखंड तांडव झाला असता. भाजपच्या एकाही नेत्यांनी याचा निषेध केलेला नाही. आता काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना शिवछत्रपतीशी केली म्हणून राज्यभर आंदोलन करणारा हाच भाजपा इथं मात्र मूग गिळून गप्पा बसलेला आहे, तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर म्हणावं तेवढा निषेध महाराष्ट्रातून सुद्धा झालेला नाही.
राजकारण करण्यासाठी सगळ्यांना शिवछत्रपती हवे आहेत, पण मग त्यांच्या सन्मानाचं काय? मित्रहो, या नीच पातळीच्या घटनेचा आणि त्याला जबाबदार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा तुम्ही कुठल्या शब्दात धिक्कार कराल? तुमच्या मनातला संताप जरूर शब्दबद्ध करा, निषेध व्यक्त करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.